नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 6th ऑफ ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 19 मध्ये. तर चला बघूयात आजची बँक निफ्टी स्टोरी कशी होती ती. तर बँक निफ्टी ओपन झालं होतं एकदम फ्लॅट आणि तिथून स्लो अँड स्टेडी एक अप मूव्ह देत होतं. तर इथे आपण बघू शकतो, की हर एक जर बाईंग कॅन्डल बघितली, हर एक बाईंग कॅन्डलमध्ये आपल्याला एक सेलिंग प्रेशर बघायला भेटतंय. कारण हर कॅन्डलमध्ये खाली एक विक आहे आणि जेव्हा पण सेलर्स ॲक्टिव्ह होतायत म्हणजेच या कॅन्डलमध्ये इकडे तेव्हा एक मोठी कॅन्डल बनवायचं ट्राय करतायत. इथे एक स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल देखील बनवली होती. तर माझं असं एक्स्पेक्टेशन होतं, की 58,000 एक राउंड नंबर देखील आहे आणि इथे सेलर्स थोडे स्ट्रॉंग दिसत होते. सो माईट बी थोडीफार रिट्रेसमेंट येऊ शकते आणि या बायरचा स्टॉप लॉस वगैरे हंट करण्यासाठी इकडे प्राइस येऊ शकते. तर याच लॉजिकने मी इथे ट्रेड घेतला होता आणि मी शॉर्ट केलं होतं. हा होता माझा पहिला ट्रेड. मी शॉर्ट केलं होतं 114 ला. म्हणजेच मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. मी एक्झॅक्टली शॉर्ट केलं होतं इथे आणि स्टॉप लॉस ठेवला होता 100 पॉइंट्सचा म्हणजेच अराउंड या लेव्हलच्या आसपास. तर इथे तुम्ही बघू शकता, की प्राइस आपल्या फेवरमध्ये बिलकुल आलेली नाहीये. आजचा ट्रेड थोडा रिस्की होता. आय एग्री बिकॉज प्राइस कंटिन्युअसली एक अप ट्रेंडमध्ये होते. बट प्राइस ॲक्शन बघूनच मी ट्रेड घेतला होता. मी नेहमी जसे प्राइस ॲक्शन बघतो त्याच्या अनुसारच ट्रेड घेतला होता. तर कधी ट्रेड चालतो, कधी नाही चालत. ते पार्ट ऑफ द गेम आहे. तर इथे माझं काय झालं, की इथे माझा स्टॉप लॉस हिट झाला अराउंड 754 ला. इथे तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे 4 टू 5 पॉइंट्सनी स्टॉप लॉस हिट झाला आणि लगेच रिव्हर्स झालं. याचा अर्थ असा होतो, की आपला स्टॉप लॉस हंट करायला मार्केट इथे येतंय, असं नाही होत. कधी-कधी माईट बी 1 पॉइंटने स्टॉप लॉस राहतो आणि परत रिव्हर्स होतो. एक पॉइंटने वाचतो आणि परत प्राइस रिव्हर्स होते. तर अशा सिनेरिओज चालू राहतात. तर जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असेल आणि परत प्राइस रिव्हर्स झाली असेल, तर असं समजू नका, की आपला स्टॉप लॉस हिट करायला मार्केट येतंय आणि अगेन रिव्हर्स करतंय. कारण हे सिनेरिओज चालूच राहतात. तर इथे माझा होता फर्स्ट ट्रेड ज्याच्यामध्ये मी लॉस बुक केला अराउंड ₹3000 मी सेकंड ट्रेड घेतला होता 245 ला. म्हणजेच अगेन मी शॉर्ट केलं होतं इकडे. ट्रेडिंग आयडिया सेम होती. कारण कॅन्डलमध्ये मला स्ट्रेंथ दिसत नव्हती बायर्सच्या आणि मला असं वाटत होतं, की सेलिंग थोडीफार येऊ शकते. पण अगेन प्राइस थोडी साइडवेज गेली. आपल्याला अराउंड ₹1,500 प्रॉफिट सुरू होता इकडे. पण मी एक्झिट केलं नाही. कारण मी 100 पॉइंट्सचं तरी टार्गेट एक्स्पेक्ट करत होतो. कारण आपलं 1:1 तरी टार्गेट बुक करणं गरजेचं आहे. सो मी इकडे एक्झिट केलं नाही आणि फायनली 319 ला मी माझं एक्झिट केलं आणि अराउंड ब्रेक इव्हनच मी हा ट्रेड एक्झिट केला. हे आहेत आजचे पोझिशन्स. मी टोटल लॉस बुक केलाय अराउंड ₹2800 तर आय होप तुम्ही माझ्या लॉसमधून काहीतरी शिकला असाल. आपण आज ज्या गोष्टी शिकलो ते आहेत, की जेव्हा एक स्ट्राँग अपट्रेंड आहे, मग भले ते मोमेंटम स्लो असू दे, बेटर हेच राहील, की विथ द ट्रेंड ट्रेड घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी शिकलो, की भले अप ट्रेंडमध्ये सेलिंगच्या कॅन्डल्स किती पण स्ट्राँग दिसू दे, जसं की इथे दिसलं तुम्हाला. मी या लॉजिकवरच ट्रेड घेतला होता, की इथे स्ट्राँग दिसतीये, इथे स्ट्राँग दिसतीये. मग माईट बी चान्सेस आहेत, की खाली डाउन ट्रेंड येऊ शकतो. डाउन ट्रेंड म्हणजे थोडीफार तरी डाउन मूव्ह येऊ शकते. त्या लॉजिकने मी ट्रेड घेतला होता. तर लॉसेस आणि प्रॉफिट्स हे मार्केटमध्ये चालूच राहतात. खूप दिवसांनी आपण असा एक प्रॉपर स्टॉप लॉस घेतलाय. कारण आपण लॉस जर बघितला तर 700, 800, ₹1000 असेच लॉसेस चालू असतात. अल्मोस्ट 20 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी एंटायर कंप्लीट स्टॉप लॉस गेलाय आपला. आय होप उद्या आपल्याला एक चांगला ट्रेड मिळेल. कारण मागच्या काही दिवसांमध्ये एक मोठा ट्रेंड किंवा असं सेकंड हाल्फमध्ये एक मोठी मूव्ह असा ट्रेड तर नाही भेटलाय आपल्याला. तर या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये आय होप थोडेफार तरी चांगले ट्रेड भेटतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.